आपण जेवताना कोणतेही पदार्थ एकत्र खात असतो, पण आपल्याला माहीत नाही की अनेक पदार्थ असे आहेत की जे एकत्र नाही खाल्ले पाहिजे. जाणून घेऊ असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकत असतात. दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तू, चिप्स, चिंच, डांगर, मुळा, मुळ्याचे पाने, दोडका, बेल, आंबट फळे यासारखे पदार्थ हानिकारक असतात. दुधामध्ये गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत खाणे हानिकारक असतात. खीर, दूध, पनीर, जेवण, केळी, खरबूज, मुळा या गोष्टी दहीसोबत खाऊ नये. थंड दूध, थंड पाणी, मध, तुपासोबत खाणे हानिकारक ठरू शकत असते. मुळा, खरबूज, तूप, द्राक्षे आणि गरम पाणी, मध खाल्ल्यानंतर खाऊ नये. फणस खाल्ल्यानंतर पान खाणे धोक्याचे असते. मुळा आणि गूळ एकत्र खाणे नुकसानकारक असते. खिचडी, आंबट पदार्थ, फणस कधीही खीर सोबत खाऊ नयेत. शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरू, जांभळे, काकडी, गरम दूध किंवा गरम भोजन यानंतर थंड पाणी कधीच पिऊ नका. पुदिना किंवा थंड पाणी, कलिंगड खाल्ल्यानंतर घेऊ नका. काकडी, थंड मुळे आणि थंड पाणी चहा सोबत कधीच घेऊ नका. दूध, उसाचा रस, मध यांचे सेवन मासे खाताना कधीच करू नका. मांस खात असताना मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होत असते. थंड जेवण, थंड पेय, गरम अन्न खात असताना घेणे हानिकारक ठरू शकत असते. लसूण, मुळा, मुळ्याची पाने, दूध किंवा दही खरबूज सोबत खाणे नुकसानकारक असते. तांबे, पितळ किंवा काचेच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तू उदा. तूप, तेल, ताक, लोणी, भाज्या इत्यादी कधीच खाऊ नयेत. या वस्तू विषयुक्त होत असतात. अशा भांड्यामध्ये बरेच वेळ ठेवलेले पदार्थ खाऊ नका. ॲल्युमिनियम आणि प्लास्टिकच्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवल्याने किंवा उकडल्याने किंवा खाल्ल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकत असतात. जेवण करताना आपण नेहमी ही काळजी घ्या म्हणजे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.